नमस्कार, मी आशिष गोरेवार आणि तुम्ही पाहता खादी सेवा TV। आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज आपण बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहोत। या ठिकाणी काही मंडळी आहेत ज्यांनी इथं पुतळा व्हावा यासाठी खूप सारे धरणे आंदोलने केली, मोर्चे काढलेत। त्यांच्या अथक प्रयत्नानंतर 1.5 वर्षानंतर हे स्मारक इथं उभं राहिलं। असे ते अशोक तुंगराम सर यांच्याशी आपण चर्चा करूया। आदिवासी दिनाच्या मूळ निवासी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। वास्तविक पाहता हा जो या ठिकाणी आपण पुतळा बघत आहात आणि हे जे स्मारक बघत आहात, या स्मारकाला दीड वर्षाच्या आंदोलनाचा इथे पार्श्वभूमी आणि 1.5 वर्ष याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। पावसात उपोषणं केले, मोर्चे काढले, धरणे दिले, सगळं करून शेवटी 15 नोव्हेंबर 2023ला या स्मारकाचं उद्घाटन झालं। 15 नोव्हेंबरला राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं, लोकार्पण झालं। म्हणजे आज या ठिकाणी चंद्रपूरसारख्या ठिकाणी चंद्रपूरचा आदिवासी जिल्हा असताना सुद्धा आणि ही संपूर्ण भूमी आमच्या गोंड साम्राज्याची भूमी असताना सुद्धा आदिवासीच्या स्मारकासाठी, आदिवासीच्या महान लोकांच्या स्मारकासाठी आम्हाला झगडावं लागतं। हे आमचं दुर्दैव आहे। पण तरी का होईना, उशिरा का होईना, या ठिकाणी आमचं हे स्मारक झालं, ही आनंदाची बाब आहे। आणि येत्या काळामध्ये हे जे जननायक बिरसा मुंडा स्मारक आहे, हे बिरसा मुंडा स्मारक एक तीर्थक्षेत्र व्हावं, या ठिकाणी एक क्रांतिक क्षेत्र व्हावं, एक परिवर्तन क्षेत्र व्हावं अशी आमची इच्छा आहे। आणि या ठिकाणी सर्व आदिवासी जनतेने जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक उत्सव, आदिवासींचे प्रत्येक सण आणि उत्सव या ठिकाणी साजरे करावे। आणि या ठिकाणी बिरसा मुंडांनी ज्याप्रमाणे उन्मूलन केला आणि इंग्रजांविरुद्ध पूर्ण नागपूरचा पॅक्ट त्यांना करायला भाग पाडण्याची जागा, तशासारखं आज जागतिक दिनानिमित्त युनोने जे आदिवासी विश्वामध्ये असलेल्या आदिवासींना जी काही सोयी सवलती घोषित केल्या, त्यासाठी भारतीय आदिवासी लोकांनी त्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलनं करावे आणि भगवान बिरसा मुंडांची प्रेरणा घेऊन आपले हक्क आणि अधिकार जे युनोने दिलेले आहेत, ते हक्क आणि अधिकार भारत सरकारकडून हिसकावून घ्यावेत अशी मी आजच्या घडीला प्रार्थना करतो। संपूर्ण आदिवासी बांधवांना विनंती करतो की आपल्या हक्क आणि अधिकारांचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरा। परत एकदा आज जागतिक मूळ निवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय सेवा, जय भारत।